तटबुरुजांनी नखशिखांत सजलेले दुर्ग पाहण्याची मजा काही औरच असते. जेव्हा जेव्हा आपण या दुर्गांच्या परिघातून प्रवास करतो तेव्हा दूरवरूनच या दुर्गांचे तटबुरुज आपणास खुणावत असतात. इतिहास काळात जसे तटबुरुजांनी वेढलेले दुर्ग होते तसे दुर्ग आज मितीस बोटांवर मोजणे इतके शिल्लक आहेत. या बोटावर मोजण्या इतक्या किल्ल्यांमध्ये चौफेर तटबंदी व टेहळणी बुरुज असलेला एक दुर्ग पुणे जिल्ह्यातील हिडस मावळ प्रांतात आहे. भोर जवळ वरंदा घाट मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती लक्ष ठेवून असणारा हा चोहो बाजूंनी तोरणा, राजगड, शिवगड, पुरंदर, कमळगड आणि किंजळगड सारख्या महत्त्वपूर्ण किल्ल्यांनी वेढलेला हा दुर्ग म्हणजे किल्ले रोहिडा उर्फ विचित्रगड. आज आपण या रोहिड्याला भेट द्यायला चाललो आहोत. रोहिडा किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास पुणे, भोर, खानापूर ते गड पायथ्याचे बाजारवाडी असा प्रवास करावा लागतो. बाजारवाडी गावात पोहोचल्यानंतर समोरच सुस्तावून पडलेला रोहिडा आपले लक्ष वेधून घेतो. शाळेसमोर गाडी लावून आपण पाण्याच्या टाकीजवळून किल्ल्याकडे जाणाऱ्या मळलेल्या वाटेला भिडायचे. 2 छोट्या टेकड्या चढून आलो की मुख्य किल्ल्याच्या डोंगराला भिडतो. किल्ल्याकडे जाणारी वाट सोपी असल्याने तासाभरात आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो. आज रोहिडा किल्ल्यावर चाललोय. मी सोबत आमच्या ऑफिसमधले मित्र आणि कलिग लक्ष्मण सर आहेत सोबत. बऱ्याच दिवसांनी आम्ही कैलासगड एकत्र केला होता. पहिले एकच होता ना तो केलेला आपण. त्यानंतर आज रोहिडा करतोय. पाठीमागं रोहिडा आहे. विचित्रगड भोर गावातून आलोय. रोहिडा चढतोय आम्ही आणि इथे समोर दिसतोय आम्हाला चढताना डाव्या बाजूला किंजळगडाची कातळ टोपी आणि त्याच्या उजव्या बाजूला वरतून दिसणार रायरेश्वराचं पठार. इथून काही दिसत नाहीये. दुर्गाचे हे पहिले प्रवेशद्वार अत्यंत देखणे आहे. किल्ल्याचे संवर्धन करणाऱ्या संस्थेने येथे लाकडी दरवाजा बसवलेला आहे. गड प्रवेश केल्यानंतर थोडी उभी चढण पार केली की आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजाजवळ येतो.
या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला भिंतीवरती गजशिल्प, तर प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला शरभशिल्प कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकरांच्या देवड्या आहेत. या देवडींच्या खाली उजव्या हाताला जमिनीच्या पोटात पाण्याचे एक कातळ कोरीव टाके आहे. या टाक्याला जमिनीवरती एक झरोका ठेवलेला आपणास दिसून येतो. गडाच्या प्रवेशद्वारापाशीच असलेले हे पाण्याचे अनोखे टाके पाहून आपण गडाच्या तिसऱ्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. हे प्रवेशद्वार सुद्धा अत्यंत देखणे असून दरवाजाच्या दोन्ही बाजूला उठावदार गजशिल्प व कमळशिल्प आहेत. या दरवाजाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या दरवाजाच्या डाव्या हाताला मराठी तर उजव्या हाताला फारसी भाषेतील शिलालेख कोरलेला आहे. तो शिलालेख खालीलप्रमाणे: हजरत सुलतान महम्मद पातशाह साहेब यांच्या कारकिर्दीत विठ्ठल मुदगळ राव हवालदार किडे रोहिडा या शिलालेखावरून 1656 साली मोहम्मद आदिल शहाच्या कारकिर्दीत हा तिसरा दरवाजा बांधला गेला. त्यावेळी रोहिड्याचा हवालदार विठ्ठल मुदगलराव होता. तिसरा प्रवेशद्वारातून आत आलो की आपण गडमाथ्यावरती दाखल होतो. डावीकडे सदरेची वास्तू तर उजवीकडे तटबंदीमध्ये एक शरभशिल्प आहे. शरभशिल्प असलेल्या तटबंदीच्या पुढे एक टेहळणी बुरुज आहे. तर सदरेच्या मागे रोहिडेश्वराचे मंदिर आहे. रोहिडेश्वर मंदिराच्या समोर समाधीशिल्प व एक शिवलिंग आपणास दिसून येते. मंदिराच्या समोर पाण्याचे एक छोटे तर मागे एक मोठं तळ आहे. मंदिराच्या डाव्या हाताला वाड्याचे जोते दिसून येतात. या ठिकाणी गडावरती संवर्धन काम करत असलेल्या संस्थेने गडावरती सापडलेली दगडी भांडी, खापरे हे सर्व अवशेष जतन करून ठेवलेले आहेत. संवर्धनाचं कार्य चालू आहे. त्याचे सगळं साहित्य इथं ठेवलेलं दिसतंय. QR कोड वगैरे, कॅमेराचं, इलेक्ट्रिक साहित्य, सगळं झाडं कापण्याचं मशीन, भांडे वगैरे, जेवणाचं आहे सगळं सामान. आणि इथं महादेवाची पिंड आहे. गडावरती काही संवर्धन करणारे मित्र भेटलेत. ते थोडंफार संवर्धनाची त्यांच्या माहिती सांगतील.
धन्यवाद आम्हाला ही संधी दिल्याबद्दल. माझं नाव वैभव पाटील. ही आमची टीम अवी, मंगेश आणि आमचे गडपाल विकास फाटक, आणखीन एक आहेत शंकर धावले म्हणून. हे गडपाल आमचे स्थानिक बाजारवाडी गावातले आहेत आणि आमची संस्था यांना हजेरीनुसार मानधन देते. यात आम्हाला सरकारकडनं आर्थिक मदत काही मिळत नाही. सगळे लोकवर्गणी किंवा आम्ही आमच्या खिशातनं टाकलेले पैसे किंवा तुमच्यासारखे काही दुर्गमित्र संघटना यांच्या मदतीतनं ही सगळी कामं चालतात. फक्त कामं अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो. इथे तुमच्या मागे एक टीव्ही दिसतोय पहा. त्या टीव्हीवरती गडाची माहिती आहे ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये. एक 4-4.5 मिनिटांचा एक माहितीपट आहे. कारण आलेला माणूस सहसा उन्हात नाही, तो इथे बसतो 5-10 मिनिटं का होईना. तर तिथे एक रिमोट आता आम्ही अडकून जाणार आहोत. ते स्वतः टीव्ही ऑन करून ती माहिती पाहू शकतात. त्या खांबावर तुम्हाला दिसत असेल मागच्या, तो मागे जो टाकीजवळ खांब आहे तिथे एक कॅमेरा लावलेला आहे. तसाच एक इथे पण आहे बघा. तर हे गडावरती असे 5 कॅमेरे सध्या लावलेले आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा इथे नसतो तेव्हा घरी घर बसल्या गडावरती काय चाललंय, कोण येतंय, ही सगळी माहिती मिळते. आणि जर आता तुम्ही इथे आलेला आहात आणि मंदिर बंद आहे किंवा आम्ही नाही आहोत तर त्या कॅमेऱ्यामधनं आम्ही तुमच्याशी बोलूही शकतो. त्या तिथे मॅप जो तुम्ही पाहत होतात त्याच्या बाजूच्या खांबावर एक वेदर स्टेशन लावलेलं आहे. तर ते गडावरती वातावरण कसं आहे त्याचं एक वर्षाची हिस्ट्री आपल्याला देतं. म्हणजे दरवर्षाची आपण एक 4-5 वर्षांची हिस्ट्री काढली तर गेल्या 5 वर्षांपूर्वी कसं होतं, आता कसं आहे, याची एक तुलना आपल्याला करण्यासाठी तो डेटा अवेलेबल होतो. खाली तुम्ही तो जो खांब दिसतो तिथे पण एक कॅमेरा आहे. त्याच्या खाली एक स्पीकर युनिट लावलेला आहे. म्हणजे ते 3ऱ्या दरवाजाची माहिती त्या स्पीकर युनिटमधनं मिळते. असे एक 5 स्पीकर युनिट सध्या गडावर आहेत. चुन्याचा घाणा, वाघजाई बुरुज, शिरवले बुरुज आणि अंधार टाकी. आणखीन 1-2 लावायचा आमचा विचार आहे. त्याच्यासोबत हे जे गडपाल आहेत ते पेट्रोल ऑपरेटेड ग्रास कटर वापरून एक गवत साफ करतात. आणि सोलर पंप आतमध्ये आहेत मंदिरामध्ये. ते सोलर पंप वापरून ह्याच टाक्यांमधलं पाणी ते झाडांना घालतात. कारण झाडं लावणारे ग्रुप बरेच आहेत. म्हणजे एकेका वेळी 50-100 असे झाडं ते लावून जातात. पण झाडं जगवणं तर ते काम हे गडपाल गेली कित्येक वर्ष करतायत. म्हणजे असं नाही की आता आम्ही 2 महिन्यापूर्वी सुरू केलेलं आहे. आम्ही पहिला सोलर पंप घेतला साधारण 4 वर्षांपूर्वी. आता विविध संघटनांनी आम्हाला मदत केली. त्यांच्या मार्फत आता सध्या आम्ही 4 पंपांपर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यांनी सहकार्य केलं. तर पूर्वी हे बादल्यांनी पाणी वाहून न्यायचं, झाडांना घालायचं, तर ते एक मानवी मर्यादा आहे. फार कष्ट लागतं. म्हणजे अशा इतकं वर चढून येऊन अशा वातावरणात ते काम करणं म्हणजे फार कष्टाचं. मग त्यांचं हळूहळू जसं आपल्याला ऍडव्हान्स्ड टेक्निक वापरता येतील ते वापरून आम्ही कामं कमी करायचा प्रयत्न करतोय. जे स्पीकर किंवा गडावर आलेला माणूस त्याला गाईड नाही, काही नाही, तरी माहिती फलक आहेत. त्या माहिती फलकांवरती अशी वेगळ्या पद्धतीची माहिती आपण दिलेली आहे. तीच माहिती वाचून माणूस कंटाळलेला असतो. पहिल्या 2 वाळी उचून खाली काय दिलंय तेही बघत नाही. किमान इथं आपल्याला ती वेगळी जी नॉर्मली आपण इतिहासात वाचत नाही अशा काही गोष्टी, घटना इथे लिहिलेल्या आहेत. मागे एक टॉयलेट उभं केलेलं आहे आम्ही. ते पण आम्ही म्हणजे पीसेस वरती आणून इथे असेंबल केलं. कारण खालनं आमची 4 ते 6 जणांची टीम असते नॉर्मली. तर एवढ्या लोकांना जड वस्तू वरती आणणं शक्य होत नाही. आम्ही थोडंसं विचार करून मग ते पीसेस वरती आणले. त्यातही आम्हाला दरवर्षी आम्ही रोहिडा महोत्सव साजरा करतो. म्हणजे असं काही पाहुणे किंवा असं कोणते गडावरती आलेले असतात तेच पाहुणे असतात. महाराजांच्या कृपेने तो गेली जवळपास 2014 किंवा 2013 पासून हा उत्सव चालू आहे. म्हणजे बहुचर्चित जो रायगड महोत्सव आहे त्याच्याही आधी रोहिडा महोत्सव सुरू झालेला होता. त्या महोत्सवात आम्ही काही ना काही नवीन गडाला सुविधा देण्याचा प्रयत्न करतो किंवा छोटे मोठे कार्यक्रम घेतो जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं. तर ह्या उत्सवात वाघोलीच्या इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं आली होती. तर त्यांनी ते सामान म्हणजे एका खेपेत वरती पोहोचवलं. पुढच्या एका मोहिमेत ते उभं राहिलं तिथे टॉयलेट. अशा सोयी आम्ही इथे निर्माण करतोय की येणाऱ्या पर्यटकांना ज्या सहसा लागू शकतात किंवा माहिती आहे, टॉयलेट आहे, पिण्याचं पाणी ते थोडं लांब आहे सध्या, त्याचा आम्ही विचार करतो की कसं ते थोडंसं इझी करता येईल. अशा म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही इथे करतोय आणि पुढेही करणार आहोत. म्हणजे मूळ तुमची संस्था कुठली? पुण्यातली? आमची पुण्यातली संस्था. तुम्ही मूळ पुण्यातले? मूळ पुण्यातले. आम्ही सगळे पुण्यातलेच आहोत. आणि हे 2 गडपाल हे खाली गावातले आहेत. केव्हापासून करताय तुम्ही हे? आता आम्ही वेगवेगळ्या वेळी संस्थेसोबत आलो. ते दुसरे जे गडपाल आहेत ते संस्था सुरू व्हायच्या आधीपासून गडावरती काम करतात. आणि मग संस्था जेव्हा इथे काम करायला सुरुवात केली तेव्हा ते संस्थेबरोबर आले. म्हणजे त्यांना जवळपास 18 वर्षांच्या वर काळ इथे त्यांनी घालवला. तर हे 4 वर्ष झाले. आम्ही सगळे साधारण 2015 पासून 15-16 पासून पण साधारण तोच वेळ. हे पण एक 8-10 वर्ष. सगळे
त्याच गेल्या 8-10 वर्षात आम्ही या तुम्ही रोहिडाच करताय संवर्धन, अजून काही आहे संवर्धन? आमची संस्था जी आहे संस्था? धर्मवीरगड, हा. म्हणजे जिथे पांडेपेडगाव. संभाजी महाराजांना त्यांच्या शेवटच्या दिवसात काही दिवस तिथे ते त्यांचा छळ झाला होता, ती जागा आणि तिकोना या 3 गडांवरती सध्या ऍक्टिव्हली काम सुरू आहे. सुरुवातीला रायरेश्वर राजगडला पण झालंय. तुम्हाला शासनाकडून काही मदत मिळते? मदत म्हणजे परवानग्या ज्या असतात, हा. म्हणजे काही आर्किटेक्चरल जर काही करायचं असेल, खोदकाम वगैरे, तर त्याच्यासाठी आम्ही सगळं ते नियमात राहूनच करतो. ते आम्ही धर्मवीरगडला केलेलं आहे, तिकोण्याला केलेलं आहे, इथं रोहिड्यावरती फार पूर्वी केलेलं आहे. म्हणजे आता नुकताच एक बुरुज, म्हणजे 2 वर्षांपूर्वी एक बुरुज ढासळला, तो जर परत बांधायचा असेल तर त्यांच्या परवानगीने, त्यांच्या नियमाच्या अधीन राहून ती कामं करावी लागतात. मग ती परवानगी देणं ह्याच्यात आम्हाला त्यांची नक्कीच मदत मिळते. कारण आमच्या संस्थेचे 2 सदस्य पंडित सर म्हणून आहेत, पंडित अतिवाडकर आणि राजेश निळगे दादा म्हणून, ते दोन्ही महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समिती वरती सदस्य आहेत. म्हणजे संस्थेच्या या कामांमुळेच त्यांची पण नियुक्ती तिथे झालेली आहे आणि मग त्याच्यामुळे जो रॅपो, चांगले संबंध निर्माण होतात, तर ते आम्हाला बऱ्यापैकी परमिशन्स मिळतात कामाच्या. मग तुम्हाला मदत वगैरे काही लागते संस्थेला वगैरे, असं काही आव्हान? लागते आम्हाला, मॅन पॉवर लागते, मनी पॉवर, आणि ते दोन्ही आल्यानंतर इथे येऊन जे काम करावं लागतं ते टाइम, मनी. आणि इंस्टाग्रामला वगैरे पेज आहे आपलं? हो आहे, दुर्ग संवर्धन, शिवदुर्ग संवर्धन, श्री शिवदुर्ग संवर्धन म्हणून. मला हवं असेल तर एक मला पत्रक देतो आम्ही, त्याच्यावरती QR कोड वगैरे आहे. आणि मग म्हणजे हा प्रोटेक्टेड नाही किल्ला, राज्य संरक्षित किंवा नाही? आता गेल्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्य संरक्षित केल्याचा त्यांनी पहिला एक ते GRची जे प्रोसेस असते ती सुरू केली. आता जवळपास राज्य संरक्षित स्मारक म्हणून हा डिक्लेअर झालेला आहे. ठीक आहे. परिपत्रक आणताय का ते? हा, ते पण दाखवलं. आम्हाला जे करता येईल आम्ही आमच्या परीने की जे आमच्या विजन मध्ये जे बसते आणि आमच्या कॅपॅसिटी मध्ये जेवढं बसतं तेवढं आम्ही करतो. इथे कसं प्रॉपर असे प्रोफेशनल गाईड्स नाहीत. माणूस वरती आला तर तुम्हाला कदाचित दुसरा तिसरा माणूसही दिसणार नाही. आता आज शनिवार रविवार आहेत म्हणून बरेच सकाळी बरेच येतात, 2-3 मोठे ग्रुप येऊन गेले, पण इतर दिवशी आलात तर कोणी नसतं. त्या पण तुम्ही पाहिलं असेल तर बऱ्यापैकी सोपं आहे वरती यायला, असे खूप खोल दऱ्या, अडचणीचा मार्ग वगैरे नाही, आणि विथ फॅमिली. म्हणजे इथं अक्षरशः 3 वर्षांच्या मुलापासून ते 80 वर्षांच्या, कदाचित तिथून दिसतही नसेल, पण हा सगळा रोहिडी खोरं आणि केंजळगडाच्या साईडचा भाग आणि हा शिरवले बुरुज, चिलखती बुरुज आहे छान. किरकिरे आहेत या साईडला. आपल्याला दूरवर राजगड पण दिसतोय, पण आता कॅमेऱ्यात किती दिसेल मला माहिती नाही. राजगड सगळी झाडी झुडपी यांनी काढून घेतली. बांबू आहे तो कामाला येतील यांना. बुरुजाला चिलखती तटबंदी, पायऱ्यात भरती जायला. असे हे गडावरून, गडाच्या या भागावरून कोणी वरती येऊ नये म्हणून या बुरुज बांधून काढले. प्रत्येक ज्या ठिकाणी असे डोंगर गडाला लागलेत त्या प्रत्येक भागामध्ये असे बुरुज बांधून काढलेत. रोहिडेश्वराचा परिसर पाहून झाला की आपण परत सद्रेजवळ यायचे. सद्रेच्या पुढे मळलेल्या पायवाटेने फतेबुर्जाकडे येऊन पोचतो. या बुर्जावरून किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराचे सुंदर दर्शन होते. बुर्जावर निशाण फडकवण्यासाठी गोलाकार चौथरा बांधलेला दिसून येतो. यावर एक गोलाकार छिद्र असलेला दगड होता. यामध्ये निशाणाची काठी अडकवलेली जात असे. सध्या तो दगड खाली पडलेला दिसतो. पुढे गडाच्या पिछाडीस जाताना तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा दिसून येतो. येथून खाली जाणारी वाट आज मी तीच वापरत नाही. पुढे डाव्या हाताला पाण्याचं टाकं लागतं.
टाकी वापराच्या पाण्याची आहे. रोहिडासारख्या आकाराने लहान गडावर इतकी पाण्याची टाकी का बरं असावी? गडावर मोठ्या प्रमाणात अश्वदळ, सैनिकांचे आणि इतर लोकांचे तसेच प्राण्यांचे वास्तव्य असायचे. त्यांची पाण्याची गरज भागवण्यासाठी गडावर दगडामध्ये खोदकाम करून टाके निर्माण केले जात असत. टाक्याचे खोदकाम करताना निघालेला दगड गडाच्या पिछाडीस लष्करीदृष्ट्या बळकट असा वाघजाई नावाचा बुरुज आहे. गडाच्या या बाजूला असलेल्या डोंगरावर वाघजाई देवीचे ठाणं असल्याने या बुरुजाचे नामकरण वाघजाई बुरुज असे करण्यात आले. गडाच्या उत्तरेकडील भागात पाण्याची एक सलग कातळ कोरीव टाकी व खांब टाकी आहे. ही टाकी पाहून आपण पुढे आल्यावर वाटेत चुन्याचा घाणा दिसून येतो. गडावरती वाघजाई बुरुजासोबत सर्जा, पाटणे, दामगुडे व लष्करी दृष्ट्या बळकट असलेले शिरवले बुरुज आहेत. गडाच्या पायथ्याला असलेल्या गावातील लोकांची, पहारेकऱ्यांची नावे सुंदर असा बुरुज आहे या बुरुजांना देण्यात आली आहेत. शेवटच्या शिरवले बुरुज पाहून आपण परत रोहिडेश्वराच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. अशा रीतीने आपली गडफेरी पूर्ण होते. बुरहाने मासीर या फारसी ग्रंथानुसार बुरहान निजामशहाने जिंकून घेतलेल्या 58 दुर्गांपैकी रोहिडा हा एक दुर्ग होता. पुढे बराच काळ हा गड निजामशाहीच्या ताब्यात होता. निजामशाहीच्या अस्तानंतर आदिलशहाची राजवट गडावरती सुरू झाली. सन 1638 ते 1656 या काळात आदिलशहातर्फे गडावर अनेक हवालदार नेमले गेले. शिलालेखात उल्लेख असलेले विठ्ठल मुदगलवार 1656 साली या गडावर हवालदार होते. सन 1639 साली खोपडे घराण्यातील भाऊबंदाचा देशमुखीबद्दलचा वाद रोहिडा किल्ल्याच्या सदरेवरती किल्लेदाराने सोडवला होता. रोहिडा किल्ल्याचा ताबा 1656 मध्ये आदिलशहाकडे होता. त्यानंतर शिवाजी महाराजांनी रोहिडा किल्ला जिंकून घेतला. यात कृष्णाजी बांदल मारले गेले, पण त्यांच्या शिवरायांनी या गडाचे नामकरण विचित्रगड असे केले. 27 एप्रिल 1665 रोजी मिर्झा राजे जयसिंग याने दाऊद खान, राजा रायसिंग आणि इतर सरदारांना रोहिडा किल्ल्याकडे पाठवले. या भागातील सुमारे 50 खेडी त्यांनी जाळून उद्ध्वस्त केली. पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला पुढे मुघलांकडे गेला. मुघलांतर्फे इंद्रमन बुंदेल्याने रोहिडा किल्ल्याचा ताबा घेतला. नंतर 24 जून 1670 मध्ये रोहिडा परत शिवरायांच्या ताब्यात आला. जेदे शकावलीनुसार पूर्णी शके 1592 साधारण संवत्सरे आषाढ वद्य दुसरा बुधवारी रोहिडा घेतला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सन 1684 मध्ये कान्होजी जेदे घराण्यातील शिवाजी जेदे व सर्जेराव जेदे हे दोघे बंधू आपलं वतन राखण्यासाठी मुघलांना जाऊन मिळाले. त्यावेळी रोहिड्यावरती संताजी निंबाळकर नावाचा किल्लेदार होता. सर्जेराव जेदे जरी मुघलांना जाऊन मिळाले तरी चुकीच्या कृत्यापायी त्यांचे मन त्यांना खात होते. त्यांनी रोहिड्याच्या किल्लेदार संताजी मार्फत संभाजी महाराजांकडे सेवेशी परत येण्याचा प्रस्ताव धाडला. तेव्हा 5 ऑक्टोबर 1687 मध्ये संभाजी महाराजांनी सर्जेराव जेद्यांना एक खरमरीत आज्ञापत्र लिहिले. जिथे डोंगराची धार या गडाला टेकते किंवा आजूबाजूचे डोंगर या गडाला येऊन मिळतात, त्या ठिकाणाहून शिवकाळामध्ये किंवा शिवपूर्व काळामध्ये कोणी येऊ नये त्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी बुरुज बांधून काढलेले. रोहिडा किल्ल्यावर आम्ही जवळपास 6व्या बुरुजावरती आहे, जो की सर्जा बुरुज नावाने आहे. ज्या ठिकाणून असे एकूण 6 ते 7 बुरुज आम्ही आत्तापर्यंत पाहिले. त्याच्यात मुख्यतः शिरवले बुरुज, पाटणे बुरुज, धायगुडे बुरुज, वाघजाई बुरुज, त्यानंतर सर्जा बुरुज आणि हा आता फते बुरुजाकडे आम्ही परत चाललोय, जे सदरेपासून जवळचा हा बुरुज आहे. म्हणजे ज्या मुख्य दरवाजातून आपण प्रवेश करतो त्या ठिकाणाहून. तर गडावरती बरंच काही अवशेष पाहायला आहेत. मेन म्हणजे रोहिडेश्वर मंदिर आहे तिथं पुढे,
समोर पाण्याची टाकी आहेत, परत सगळे बुरुज आहे, परत प्राचीन हे आहेत आपले कातळात खोदलेले सगळे पाण्याच्या टाक्या आहेत, चुन्याचं गाणं आहे आणि अनेक छोटे छोटे असे मंदिरांचे अवशेष पण आहेत. तर हा अवशेष संपन्न असा किल्ला आहे, छोटासा किल्ला आहे, पुण्यापासून 60 किलोमीटर ते 50 किलोमीटर अंतरावरती. आणि चढायला फार सकाळी सकाळी जर चालू केलं चढाई आपण तर त्याला फार जास्त वेळ पण लागत नाही चढायला. साधारण 1.5 ते 1.25 तासामध्ये हा किल्ला चढून होतो. तर नक्कीच लहान मुलांच्या सोबत तुमच्या किंवा 60 ते 70 वय आहे जे फिट आहेत त्यांना हा किल्ला आपण नक्कीच त्यांच्यासोबत येऊ शकतो. शिवाय या किल्ल्यावरून आपल्याला केंजळगड दिसतो, रायरेश्वराचं पठार दिसतं, रोहिडी खोरं पूर्ण पाहता येतं, राजगड दिसतो, नीट वातावरण असेल तर तोरणा दिसतो. अशा सगळ्या वास्तू इथून दिसतात. आणि या मुख्य दरवाजा पाशीच्या फतेपूरजवळ आता आपण आलो. तर नक्कीच अशा अवशेष संपन्न असलेल्या किल्ल्याला तुम्ही नक्कीच एकदा भेट द्या. रोहिडा किल्ला पूर्ण करून आता आम्ही खालीच निघालोय. आम्ही आता हे जे महादरवाजा आहे जो आदिलशहाने त्याच्या कार्यकाळामध्ये याची डागडुजी केली होती आणि त्याचा शिलालेख पण या दरवाजावरती आहे, तिथून खाली निघालोय. या 3रा महादरवाजा गडावरती जो गड प्रवेश करतो तो सकाळी 12 वाजता चालू केला होता. निवांत असा गड पाहिलाय. आणि आता वाजलेत 3:49 म्हणजे 4 वाजलेत. 4 वाजता आम्ही गड उतरायला घेतलाय. म्हणजे सुंदर गड आहे. तर महाराज जरी पाहिला तरी 2 ते 3 घंटे आरामात पाहून तुम्ही खाली उतरू शकता. हा गडाचा 2रा दरवाजा आहे, मग अशी पाहिलाय तुम्ही व्हिडिओमध्ये. त्याला काही नाव नाही आहे का 2ऱ्या दरवाजाला, कातळातच बांधलेले दरवाजे. तर नक्की या किल्ल्याला एकदा भेट द्या. पुढे सर्जेराव जेदे स्वराज्यात परतले. सन 1687 मध्ये रोहिडा मुघलांनी जिंकला. छत्रपती संभाजी महाराजांनी सर्जेराव जेदेंवर रोहिडा किल्ला परत जिंकून घेण्याची कामगिरी सोपवली. सर्जेरावांनी आपली कामगिरी चोख पार पाडून रोहिडा जिंकून घेतला. रोहिडा जिंकल्याबद्दल संभाजी महाराजांनी मेहरबान होऊन सर्जेरावांना शिरपाव भेट दिला. 1689 मध्ये संभाजी महाराजांच्या हत्येनंतर शहजादा आझम शिरवळच्या दिशेने रवाना झाला. शहजाद्याचे सर्जेराव जेदे व बळोजी खोपडे या दोघांनी आपल्याकडे बोलवून घेतले. शहजादा आझमने रोहिडा किल्ला जिंकून घेण्याबाबत दोघांना फरमावले. सर्जेराव जेदेंनी हे फरमान नाकारले, पण बाळोजी खोपडेंनी मात्र ते कबूल केले. त्यावेळी रोहिडा किल्ल्यावरती सिदोजी जाधव नावाचा शूर किल्लेदार होता. 4 नोव्हेंबर 1689 रोजी बाळोजी खोपडेंनी मुघलांतर्फे रोहिड्याला वेढा घातला. सर्जेराव जेदेंनी हा किल्ला मोगलांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी मनापासून वाटत होतं. त्यामुळे ते किल्लेदाराला गुपचूप रसद व सैन्य पुरवत होते. पण ही गोष्ट बाळोजी खोपडेला समजली. त्याने शिरवळचा ठाणेदार वजीर अली सय्यद मजली याच्याकडे सर्जेरावांची तक्रार केली. मग ठाणेदाराने चिडून जेद्यांच्या ताब्यात असलेली नाटांबी, सांगवी व करंजे ही गावे लुटून बेचिराग करून टाकली. ठाणेदाराच्या वाढत्या दबावामुळे सर्जेरावांना परत नाईलाजास्तव मुघलांतर्फे वेढ्यात भाग घ्यावा लागला. मुघलांचा फास चांगलाच वाढल्याने व गडावरील शिधासामुग्री दारुगोळा संपत चालल्याने शेवटी किल्लेदार सिदोजी जाधव यांना हा गड मुघलांच्या स्वाधीन करावा लागला. त्यानंतर पुढच्याच वर्षी शंकराजी नारायण सचिव यांच्या आज्ञेने सर्जेराव जेदेंनी पुन्हा एकदा रोहिडा जिंकून स्वराज्यात आणला. 12 मे 1700 रोजी मुघल दरबारातील बातमीपत्रानुसार सियादत खान हा खंडोजीचे पारिपत्य करण्यासाठी म्हणून चालून गेला. जिल्लजयाच्या 12 तारखेस 20 मे 1700 रोजी तो शिरवळ नजीक पोहोचला. खंडोजी हा रोहिडा किल्ल्याकडे निघून गेला अशी नोंद आहे. 1704 मध्ये किल्ले पुरंदर मोगलांच्या ताब्यात असताना रोहिडा किल्ल्यावरील 1000
सैनिकांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातल्याची मुघल अखबारात नोंद आहे. राजाराम महाराजांनी जिंजीत असताना स्वराज्याचा डोलारा सांभाळण्याचे महत्त्वपूर्ण काम रामचंद्र पंत अमात्य व भोरचे शंकराजी नारायण सचिवांनी केले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1707 मध्ये शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून सुटका झाली. पुढे स्वराज्यात ताराबाई आणि शाहू महाराज असे 2 पक्ष पडले. शंकराजी नारायण सचिव ताराबाईंच्या पक्षाचे होते. सचिवांचा मुक्काम रोहिड्यावरती असताना शाहूंनी त्यांना भेटीला येण्याची आज्ञा केली. सचिवांना दोन्ही पक्षांना दुखवायचे नव्हते. अशा कठीण वेळी नेमकी काय भूमिका घ्यावी हेच त्यांना उमजेना. त्याच स्थितीत त्यांनी हिरकणी खाऊन रोहिड्यावर आत्महत्या केली. ऑक्टोबर 1707 रोजी ही बातमी समजताच शाहू महाराज गडावरती आले आणि त्यांच्या मुलाची नारोशंकर याची सचिवपदी नेमणूक केली. शाहू महाराजांनी रोहिड्यासाठी 1200 रुपये दिल्याची नोंद आहे. रोहिड्यावरच पुढे नारोशंकर सचिव राहत होते. गडावरती त्या काळात श्रीराम जन्मोत्सव साजरा होत असे. इंग्रजांच्या काळात सुधागड, तुंग, राजगड, तोरणा या किल्ल्यांप्रमाणेच रोहिडा किल्ला सुद्धा भोर संस्थानिकांच्या ताब्यात होता. त्यामुळे संस्थाने असेपर्यंत या किल्ल्यांवरती राबता होता. आटोपशीर विस्तार, एक सलग 3 दरवाजांची मालिका, दरवाजातील पाण्याची टाकीचा अनोखी रचना, संपूर्ण वेढणारी तटबंदी, शिरवले, वाघजाई सारखे लढाऊ रचनेचे बुरुज, शिलालेख व शरपशिल्प, गडावरून दिसणाऱ्या आसपासच्या किल्ल्यांचे विहंगम दर्शन या दुर्ग वैशिष्ट्यांमुळे हा दुर्ग मनावरती एक वेगळीच छाप सोडतो. गडावरून पाय उतार होऊन आपण खाली जरी आलो तरी तो गड नजरेच्या आड होईपर्यंत त्याची सुंदर तटबंदी आपला पिछा काही सोडत नाही. अशा सुंदर दुर्गावशेषांनी संपन्न असलेल्या दुर्गाला तुम्ही नक्कीच एकदा भेट द्या.